सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपूजनाची तयारी कशी करावी, गुढीपूजन कसं करावं हे आपण या आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. गुढीपूजनासाठी सुंदर साडी घ्यावी, नारळ घ्यावा, एक साखरेची घाटी घ्यावी, फुलं घ्यावेत, उदबत्ती घ्यावी, दहीदूध घ्यावं. त्यानंतर जर आपणाकडे असेल तर तांब्याचा तांब्या घ्यावा, नसेल तर स्टीलचा तांब्या घ्यावा. त्यावरती आणि नाम ओढावेत, स्वस्तिक काढावं आणि नंतर एका काठीला सुंदर अशा प्रकारची साडी नेसवून आणि गुढी तयार करावी. गुढी तयार केल्यानंतर ती गुढी सुंदर अशा प्रकारची व्यवस्थित बांधून घ्यावी आणि उंच अशा ठिकाणी एक पाट ठेवून त्यावरती गुढी उभा करावी. गुढी उभा केल्यानंतर जवळच सुंदर अशा प्रकारचा एक छोटासा पाट घ्यावा, त्यावरती वस्त्र टाकावं आणि वस्त्र टाकल्यानंतर थोडेसे तांदूळ टाकून त्यावरती एक दिवा ठेवावा. कुठल्याही पूजनाची दिव्यानं सुरुवात केली जातं म्हणून दिवा ठेवावा, त्याला हळद कुंकू लावावं, फूल व्हावं आणि दिवा प्रज्वलित करून दिव्याला नमस्कार करावा. त्यानंतर प्रत्येक पूजनामध्ये गणपतीची गरज असते आणि त्या दृष्टिकोनातून 2 पानं मांडावी, त्यावरती अक्षदा व्हाव्यात आणि त्यावर गणपती स्वरूप सुपारी मांडावी किंवा गणपती व्हाव्यात. त्यानंतर गणपतीला जलाभिषेक करावा. ओम गणपतये नमः अशा प्रकारचं म्हणून गणपतीला पाणी घालावं. आपल्याजवळ असणारं दही दूध गणपतीला घालावं. त्यानंतर पुन्हा गणपतीला आणि सुंदर अशा प्रकारचं जलाभिषेक करावा. जलाभिषेक केल्यानंतर गणपतीला गंध लावावं. गंध लावल्यानंतर हळद आणि कुंकू हे गणपतीला लावावं आणि गणपतीला हळद कुंकू लावल्यानंतर अक्षदा व्हाव्यात आणि वक्रतुंड महाकायो सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणून गणपतीला फूल व्हावं आणि गणपतीची प्रार्थनापूर्वक नमस्कार करावा. गणपतीला आणि उदबत्ती ओवाळावी. अशा प्रकारे गणपतीची पूजा झाल्यानंतर एक स्वस्तिक अशा प्रकारचं तांदळाचं काढावं. नंतर जी आपला ब्रह्मध्वज आहे या ब्रह्मध्वजाला जलाभिषेक करावा. ओम ब्रह्मध्वजाय नमः अशा प्रकारचं गणपती ब्रह्मध्वजाला पाणी घालावं. ब्रह्मध्वजाला दही दूध आणि साखरेने युक्त अशा प्रकारचं पंचामृत घालावं. त्यानंतर ब्रह्मध्वजाला स्नान घालावं आणि स्नान घातल्यानंतर ब्रह्मध्वजाला पहिल्यांदा गंध लावून घ्यावं. गंध लावल्यानंतर 5 आणि या ब्रह्मध्वजाला कुंकाचे आणि 5 हळदीचे अशा प्रकारचे पट्टे वाढावेत. या काळामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असणारं अशा प्रकारचं जे कडुलिंबाचे चूर्ण आहे, कडुलिंबाची जी फुलं आहेत ते, गूळ आणि चिंच अशा प्रकारचं जे चूर्ण असतं हे चूर्ण या गुढीला दाखवावं आणि ते आपण सर्वांनी घरातल्यानं प्राशन करावं. कारण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कडुलिंब हा औषधीयुक्त असल्यामुळे या काळामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असणारं हे चूर्ण खरं म्हणजे रोज खायला पाहिजे, पण रोज नाही तर कमीत कमी निदान गुढीपाडव्याच्या दिवशी तरी आणि आपण हे अवश्य खावं. कारण प्रत्येक सण आणि आयुर्वेद यांचं सुंदर अशा प्रकारचं मिश्रण आणि आपल्या या आयुर्वेदामध्ये केलेलं आहे. गुढीला फूल व्हावं. त्याचबरोबर जी वस्त्रमाळ आपण तयार केलेली आहे ती वस्त्रमाळ या गुढीला अर्पण करावी. वस्त्रमाळ अर्पण केल्यानंतर उदबत्ती आहे आणि ती उदबत्ती देखील गुढीला ओवाळावी आणि चूर्णाचा नैवेद्य दाखवावा. नंतर ज्या वेळेला आपलं स्वयंपाक वगैरे होईल त्यावेळेला महानैवेद्य अशा प्रकारचा पुरणाची पोळी वगैरे दाखवावी. नारळ गुढीला ओवाळून घ्यावा आणि तो फोडावा आणि प्रार्थनापूर्वक नमस्कार करावा. ओम ब्रह्म ध्वजाय नमः अशा जय श्रीराम. आमचा व्हिडिओ कसा वाटला?